हनुमान शब्दाचा एकार्थी शब्दकोशामध्ये म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ काय विचारवंतांनी पाहिला तो अर्थ आपण एकदा बघूया. ह म्हणजे काय? ह शब्दाचा अर्थ आहे शिव. नु शब्दाचा अर्थ आहे प्रशंसनीय, पूजनीय. खूप चांगला आहे का? मा शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी, नारायण. आणि न शब्दाचा अर्थ आहे वीरता. आता एकत्र जोडूया. ह म्हणजे तुम्ही शिवस्वरूप आहात. नु म्हणजे तुम्ही पूजनीय आहात, प्रशंसनीय आहात. मा म्हणजे माधव, अर्थात राम सीता तुमच्या हृदयामध्ये आहे. आणि नु म्हणजे वीर, अर्थात जे शिवस्वरूप आहे, प्रशंसनीय आहे, राम सीता ज्यांच्या हृदयामध्ये आहे, असे वीरतेने युक्त जे आहे त्यांचं नाव हनुमान आहे. एक अर्थ कळाला. राम सीता त्यांच्या हृदयामध्ये आहे. रामचंद्र प्रभू त्या रावणाचा वध करून अयोध्येमध्ये जेव्हा आले तेव्हा आमच्या तुकाराम महाराजांनी सुद्धा लिहिलं बरं का, झाले राम राज्य काय उन्हे आम्हासी, धरणी धरी पीक गाय ओळल्या म्हशी. सजा दो घर को गुलशन सा. लोकांना हे कळत नाही म्हणून आधुनिक भाषेमध्ये हेही सांगावं लागतं. अवध में राम अवध में राम आए हैं, मेरे सरकार आए हैं, लगे कुटिया बिगुन से, अवध में राम आए. रामचंद्र प्रभू आलेत. मूळ सांगा. राम राज्य झालं आणि ज्यांनी ज्यांनी हे राम राज्य निर्माण करण्यासाठी मदत केली होती. आता खरं तर राम राज्याची संकल्पना काय आहे पाहायला पाहिजे या काळामध्ये बरं का. गोड आहे. ज्यांनी ज्यांनी हे राम राज्य स्थापन करण्यासाठी मदत केली होती त्या सर्वांना पुरस्कार रामचंद्र प्रभू द्यायला लागले. विभीषण, सुग्रीव या सगळ्यांना उच्च उच्च पुरस्कार दिलेत. आणि हनुमानजी जेव्हा समोर आले तेव्हा रामचंद्र प्रभू म्हणताय, विभीषणजी, भरतजी, हनुमंतरायांना देण्यासाठी माझ्याकडे काही नाही. पूर्ण रघुवंश हनुमंतरायाच्या ऋणातून कधीच उरून होऊ शकत नाही. सीतामाई म्हटली त्याच्यात विशेष काय? माझ्याकडे मोठा पुरस्कार आहे देण्यासाठी. या संपूर्ण पृथ्वीचं मोल ज्या हाराला असेल, माळेला असेल, अशी मोत्याची माळ हनुमंताच्या अंगावर फेकली. आणि सीतामैयाला वाटलं होतं हनुमंतराय प्रसन्न होईल. माळ घेतली आणि त्यातला एक एक मणी फोडायला लागलेत. सीतामैया म्हटली काय मॅनर्स आहे का नाही याला? माकड तर माकडच राहिलाय. अरे एका एका मण्याची किंमत एका एका पृथ्वीच्या मोलाची आहे आणि फोडतोय काय? तेव्हा विभीषण पुढे सरसावला आणि हनुमंताला विचारला, हनुमान अरे करतोय काय तू? मनी काय फोडतोय तू? विभीषण जी, मैं प्रत्येक मनी में मेरे राम जी को ढूंढ रहा हूं, मेरे राम जी कहाँ है? विभीषण जी म्हटले, तू याच्यामध्ये राम शोधतोय, तुझ्यात आहे का राम? म्हणजे माझ्यात नुसते राम नाही, सगळा राम दरबार आहे. सगळा राम दरबार आहे. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे
दिल के नगीने में देख लो मेरे दिल के नगीने में श्री राम जानकी बैठे हैं मैं सीने में श्री राम ज्याच्या हृदयामध्ये सर्व राम दरबार बसलाय तो हनुमान. अगदी सोपी व्याख्या करायची आहे, फक्त 5 मिनिटं. रोजच्या उपयोगामध्ये येईल अशी व्याख्या करूया. सरळ सरळ ह शब्दाचा अर्थ करूया हकारात्मकता, अर्थात सकारात्मकता. नु शब्दाचा अर्थ आहे जो कुणाचंही नुकसान करत नाही. ह नु मा जो मानरहित आहे. आणि न ज्याच्या जीवनामध्ये अफाट नम्रता आहे त्याचं नाव हनुमान. आजूबाजूला आपण जर पाहिलं तर जगामध्ये आज आहे काय? फक्त नकारात्मकता. आपण जर मीडिया रोज जर उघडून पाहिला तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ज्या बातम्या द्यायच्या त्या सगळ्या नकारात्मक, सगळ्या नकारात्मक. किंबहुना कोरोनाच्या काळामध्ये माणसं रोगाने कमी मिले आणि नकारात्मक बातम्याने जास्त मिलेत. जे यूट्यूबवर वगैरे काम करत असेल ना त्यांच्यासाठी सांगतो. ज्यांना आपलं चॅनल प्रसिद्ध करायचं असेल ना त्यांनी जे आपले टायटल आहेत ना ते सरळ नाही लिहायचे. तुम्ही जर टायटल असं लिहिलं की या या गावामध्ये लग्न झालं आणि ते सुरळीत पार पडलं, कोणी तुमचं चॅनल पाहणार नाही. मग काय लिहायचं? लग्नामध्ये राहाडा झाला आणि नवरदेव नवरीला पळवू पळवू लोकांनी मारलं, चॅनल चालणार पुढे. या या गावामध्ये कीर्तन झालं आणि ते कीर्तन खूप सुंदर आणि लोक मंत्रमुग्ध झाले, लोक पाहणार सुद्धा नाही. कीर्तनामध्ये कीर्तन करणारे राडा केला, हे जरी नाही कालं तरी दुसरा काळ ओढून एका जनार्दनी आमच्या काय भालाई पोरांनी मोबाईल काढले की हो, बाहेर रोडवर असणारी माणसं इथं येऊन थांबले ना, तर हा पिंगळा मी सरळ म्हटलो असतो ना, हे जरी नाही काल. खरा त्याचा भाव आहे बरं, वेळ राहिला नाही मला. तो पिंगळा सांगतो की तुम्ही परवा मरणार आहात आणि मरणारी माणसं म्हणतात आम्ही मरणार आहोत, नाचा. आणि असं नसतं होत. ज्या अभंगाने जागृती द्यायला पाहिजे त्याने आम्ही बेधुंद होतोय, वेगळा विषय तो. पण प्रसिद्ध जर व्हायचं असेल या जगामध्ये एक तर नकारात्मक वागा नाहीतर विसंगत वागा. मी फेटा तिथून घालून आलोय, पण तोच फेटा व्यासपीठावर मी यायचा वाकडा तिकडा कसा तरी गुंढाळायचा. लोकांना वा काय महाराजांनी फेटा बांधलाय. ही विसंगती आहे, ही नकारात्मकता आहे. हे थोडं मानसशास्त्र बोलतोय महाराज, मला कुणाला क्रिटिसाइज नाही करायचं आणि विश्लेषण पण आहे. हे थोडं मानसशास्त्र बघतोय आपण. जगामध्ये प्रसिद्ध जर व्हायचं असेल तर नकारात्मकता पसरावा. चित्रपट येण्याच्या अगोदर तो वादग्रस्त आहे असं निर्माण करा, म्हणजे पिक्चर चालतो. पण या नकारात्मकतेने जगामध्ये कुरूपता पसरते. हनुमंतजी म्हणताय मी नकारात्मकता पसरवण्यासाठी आलो नाही, या जगामध्ये सकारात्मकता पसरवण्यासाठी आलो, आनंद पसरवण्यासाठी आलो आहे. ह म्हणजे हकारात्मकता. कधी भेटलो तर विस्तार होईल त्याचा परत. सोडा
नो शब्दाचा अर्थ कुणाचंही नुकसान न करणे. आज माणसं स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, आमचे शेजारचे माणसं का सुखी आहे म्हणून दुःखी आहेत. एखाद्याला विचारलं का हो ताई का रडताय तुम्ही, म्हणजे आमच्या शेजारचे हसताय म्हणून. मग त्यांना विचारलं तुम्ही कधी हसा, म्हणजे ते रडल्यावर. हे विकृती आहे हो. एका माणसाच्या शेजाऱ्याला 1 कोटीची लॉटरी लागली. कुठं द्यायचं आपल्याला, 10 कोटीची लागली. आणि त्याच्या शेजारचा मनुष्य फटाके फोडायला लागला. त्याच्या आजूबाजूचे म्हटले का रे का फटाके फोडतो, म्हणजे आमच्या शेजारच्या माणसाला 10 कोटीची लॉटरी लागली. म्हणजे तुला एवढा आनंद झाला, म्हणजे आनंद नाही, गुपचीत सांगतोय. मला असं कळालं की त्याचं लॉटरीचं तिकीटच हरवलंय म्हणून फटाके फोडतोय. साधारणतः माणसं इतरांच्या नुकसानाने आनंदी आहेत. विकृत मनोवृत्ती आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये एकाला आनंद झाला की सगळ्यांना आनंद व्हायचा, सगळ्यांना आनंद व्हायचा. किती गोड आहे. राम जन्म झाला, कृष्ण जन्म झाला, गुढिया तोरणे. उद्या काल्याचे कीर्तन ऐकलं आपण. करीती कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदा. हनुमानजीने आपल्या अवतारामध्ये कोणाचे नुकसान केलेलं आहे? नो. एवढं सगळं कार्य करून सुद्धा अभिमानाची कधी गोष्ट आली तर हनुमंतराय म्हणतात नाही नाही माझ्याकडून नाही, रामांकडून झाला. आणि नम्रता जर बघाल तर रामचंद्र प्रभूने जर सांगितलं की हनुमंता तुझ्यामुळे हे रामराज्य झालं, तर रामरायांच्या पायी लोटांगण घालायला लागतात. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये हकारात्मकता आहे म्हणजे सकारात्मकता आहे, ज्याच्या चरित्रामध्ये नुकसान करण्याची वृत्ती नाही, ज्याच्या चरित्रामध्ये मानरहितता आहे आणि पराकुटीची नम्रता आहे,